नमस्कार भावांनो, सुरेश सोनवणे ब्लॉगवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर 1 मे रोजी कुंभारी या ठिकाणी जत्रा भरलेली आहे। त्या जत्रेसाठी आलो आहे मी। जत्रेचं स्वरूप तुम्ही बघू शकता। फक्त 20 ते 25 दुकानं इथं आलेले आहेत। आईचं मंदिर आहे, त्या मंदिरापाशी दरवर्षी रेग्युलर जत्रा असते। तर त्याच पद्धतीने ह्या वर्षी जत्रा भरलेली आहे। वेळ गेला, खूप काळ गेला, त्याच्यानंतर जत्रेचं स्वरूप पण बदललेलं आहे। एक काळ असा होता, आता फक्त 10 ते 15 इथं दुकानं आहेत, म्हणजे खेळणे वगैरे नाही का, मिठाईचे, नंतर भरपूर असे 10-15 दुकानं आहेत। पण एक काळ असा होता, या ठिकाणी जे तुम्हाला बाबळीचं झाड दिसतंय ना, त्या बाबळीच्या झाडापर्यंत दुकानं असायची। जवळपास 1000-1200 दुकानं या ठिकाणी असायची। परंतु काय माहिती काय झालं आहे, तर पहिल्यासारखी जत्रा या ठिकाणी भरत नाही। तर चला तुम्हाला आतमध्ये जत्रा फिरून दाखवतो कसं काय। तर चला आपण दुकानं बघू, स्टॉल बघू कशा कशाचे आहेत। एक वेळ होती, लाखोच्या संख्येने रोज लोक यायची, गाडी बैल मोटर गाड्या टेम्पो आणि यायची जत्रेसाठी नाही का। तर त्यावेळेस खूप जत्रामध्ये मजा यायची। त्यावेळेस माझं पण एवढं काय लग्न वगैरे झालेलं नव्हतं, खूप एन्जॉय यायचा। 5 रुपयामध्ये फुल जत्रा एन्जॉय करायची। पण आता पैसे खूप आहेत, पण जत्रेसाठी आता पहिल्यासारखा इंटरेस्ट मजाच नाही राहिली। तुम्ही बघू शकता 5 ते 6 मिठाईचे दुकानं आहेत, त्यावेळेस 30-40 मिठाईचे दुकानं असायचे। त्याच्यानंतर आता बघू शकता तुम्ही, जे आईचं मंदिर आहे इथं मस्तपैकी नाही का स्लॅब वगैरे टाकलेलं आहे। त्यावेळेस असं काही नव्हतं, फक्त आईचं तेवढं मंदिरच होतं, 10 बाय 10चं असेल तेवढंच होतं। आता खूप चांगल्या पद्धतीने बांधलेलं आहे, परंतु जत्रेचा जो उत्सव आहे तो त्या पद्धतीने साजरा होत नाही। कारण काय झाले काय माहिती, कोणाची नजर लागली आहे का लोकांचा उत्साह कमी झालेला आहे। परंतु एक काळ असा होता, रोज लाखोच्या संख्येने या ठिकाणी लोक यायचे आईच्या दर्शनाला, आणि मुलाबाळांना घेऊन सामान घेऊन जायचे, आवडी निवडीनं कोणत्या वस्तू घेऊन जायचे, लेकरांना खेळण्यासाठी प्रसाद घेऊन जायचे। मतदानासाठी गावाकडे आलो होतो, तर म्हणलं चला आलो आहे तर यात्रेला जाऊन यावं, यात्रेचं स्वरूप काय आहे तर बघून यावं। त्यानिमित्ताने यात्रा तरी आपली होईल। तर मित्रांनो, कोणीही मनाला दुखवून घेऊ नका, याच्यामध्ये काही वाईट बोललेलो नाही मी, काही चुकलं असेल तर माफ करा। हजार 1200 दुकान या ठिकाणी असायचं, मिठाईवाले, खेळणेवाले, कटरेलीवाले, त्याच्यानंतर टरबूज, पुन्हा नंतर तमाशाचे 2-4 फळं, राटपाळणेवाले, पुन्हा नंतर ऑर्केस्ट्रावाले, पुन्हा ते मौत का कुवा, हॉटेल, असं भरपूर नाही का, जवळपास 1000-1200 दुकानं असायचे। आणि लाखोच्या संख्येने लोक रोज यायचे जायचे। पूर्ण पाथरी तालुक्यामधले जेवढे काही गाव आहेत त्या गावातील टोटल लोक यायचे या आईच्या जत्रेसाठी। परंतु काय झाले काय माहिती, लोकांचा उत्साह कमी झाला आहे का लोकांना वेळ मिळत नाही। आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी जे शेत होतं, त्या शेताचे जे मालक आहेत त्या मालकांनी, बहुतेक मला असं वाटतंय की मालकांनी या ठिकाणी जत्रा त्यांच्या शेतामध्ये भरवण्यास मनाई केली असावी। चांगलं भारी नाही का याच्यापेक्षा? तेच भारी लागेल तुम्हाला, हलका आहे म्हणते त्यापास नाही का, फटक्या तुटायचं नाही। फटका हाणल्यावर लोक आणखीन नाही का? 2च आहेत बारकी
केवढ्याच आहे? संध्याकाळच्या टायमाला या ठिकाणी तमाशाचे कार्यक्रम व्हायचे. जवळपास 7-8 फड या ठिकाणी यायचे आणि तमाशाचे कार्यक्रम खूप छान व्हायचे. ते पण पाहायला आम्ही यायचो. आता तमाशा तर येतच नाहीत, राटपाळणे पण नाहीत, पुन्हा तर ते झुले पण नाहीत, टरबूजवाड्या पहिल्यासारख्या गंगाला नाहीत. नाही तर पहिले गंगाला पाणी खूप राहायचं. आता एक हापसा आहे, पहिला हापसा पण नव्हता. गंगावरूनच पाणी आणायचे. प्यायला माणसं गंगालाच पाणी प्यायला जायचे. खूप मजा यायची. टरबुजांचे स्टॉल लावलेले असायचे. टरबूज पण एवढे काय महाग नव्हते, 2-3 रुपयाला चांगलं मोठं नाही का हांड्यावनी टरबूज भेटायचं. पण आता पूर्ण महागाई वाढलेली आहे. टरबूजवाड्या पण पहिल्यासारख्या नाहीत. खरंच ते दिवस खूप छान होते. 3-4 आहेत का ते दिवस आठवणीत राहतील. काय पण गावामध्ये अशी जत्रा भरते का? कमेंट मध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या भावाला सपोर्ट करा. भाऊ काय ग? रुद्रला आणि रॉकीला बंदूक घेतल्यात 2. 10-20 रुपये घेऊन तिथली पतली या चार्टवरती 100-150 रुपये जिंकून आम्ही सर्व मित्र कंपनीने यात्रेमध्ये एन्जॉय करायचा. मस्त मजा यायची. मटका सट्टा वगैरे खेळताना नाही का. पण आता ते गेले ते दिवस, राहिले त्या आठवणी, असं झालेलं आहे. आता या गोष्टीकडे मन जात नाही, कारण घरच्या जबाबदारी आहेत. त्याच्यामुळं कधी वाटत नाही की यांच्यासोबत खेळावं. आज पैसे आहेत जवळ, पण खेळायची इच्छा नाही. खरंच गेले ते दिवस, राहिले त्या आठवणी यालाच म्हणतात.